बाळासाहेबांसाठीच्या काल्पनिक पत्राचं वाचन करताना उद्धव ठाकरे भावनिक झाल्याचं बघायला मिळालं. उद्धव ठाकरे भावुक झाल्याचं पाहून शिवसैनिक देखील गहिवरले आहेत. पत्राचं वाचन करताना उद्धव ठाकरे भावुक झाले. बाळासाहेबांसाठी हे एक काल्पनिक पत्र होतं, जे वाचताना उद्धव ठाकरेंना आपल्या भावना अनावर झाल्या. शिवसेना प्रमुख 100 वर्षांचा झाला. हयात म्हणून प्रत्यक्षात तो योग माझ्या नशिबात जरी आला नाही तरी आज आचार्य अत्रे किंवा पुलं असते ना तर गमतीनं म्हणालेच असते की प्रबोधनकारांच्या बाळानं सेंचुरी मारलीच शेवटी. तसं बघायला गेलं तर आमच्या शरद बाबूंनी, जॉर्जनी आणि वाजपेयींनी सुद्धा माझ्यावरती स्तुतिसुमनं उधळली असती. अशी अनेक शतकं मी राजकारणाच्या मैदानावर ठोकलीत आणि त्याचं संपूर्ण श्रेय मी माझ्या शिवसैनिकांनाच कायम देत आहे. आपली गेली 25 वर्ष महापालिकेत असलेली सत्ता किंवा फडकणाऱ्या भगव्याला कुणीतरी ब्रेक लावला असं मी ऐकलं, पण वरचा झेंडा बदलला असला तरी मराठीचा अजेंडा आपल्याला कधीच सोडता येणार. अमावास्येच्या रात्री, अमावास्येच्या दिवशी नारळ वाढून प्रबोधनकारांनी जेव्हा आपला पक्ष नव्हे सेना असेल असं म्हटलं ना, संघर्ष हा खरं तर तेव्हापासूनच आपल्या नशिबात आला. आमच्या अनेक सैनिकांच्या अंगावर केस कमी, पण पोलीस स्टेशनमध्येच तेव्हा केस जास्त होत्या. आणि म्हणूनच त्यामागे एकच उद्देश होता की मुंबई मराठी माणूस हा एकत्र राहावा. हे ठासून सांगायची हिंमत मी नेहमीच फक्त माझ्या शिवसैनिकांमुळे, या मर्द मावळ्यांबरोबर करू शकलो. 1992च्या दंगलीत मराठी माणूस वाचावा म्हणून छातीचा कोट करून माझा सैनिक पुढे होता आणि मुंबई बॉम्बस्फोट झाल्यानंतर तिथे सांडलेलं रक्त सारवायला सुद्धा आणि त्यानंतर रक्तदान करायला सुद्धा हॉस्पिटलात गर्दी करणारा माझाच सैनिक होता.